क्रिकेट खान है, या क्रिकेटच्या विश्वाची क्रिकेट खान है. शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है, शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. आलेल्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आज शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 2026 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपलं सहर्ष स्वागत करता आणि मोठ्या मॅचच्या जिथं पुन्हा एकदा आपण वळतोय. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. एकीकडे कोसमाई खार्डी विपक्ष श्रीराम कसराई यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे चंदूला आपण पाहतोय, दुसरीकडे अमोल, ज्याचा खेळ पाठच्या मॅच मध्ये एक अफलातून राहिला होता, परंतु पहिल्या चेंडूवर सुरुवात आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या गॅदर आहे. सिंगलचं 2 धावेनं पहिल्या चेंडूवर श्री गणेश केला जातोय. प्रभावित करणारा खेळ दोन्ही संघांचा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. कालचा दिवस ज्या ठिकाणी वैतरणा ब गट आपण पाहिला आणि त्या ठिकाणी माऊली तलावपाडा ब चा संघ क्वालिफायच्या दिशेनं टॉप 3 च्या दिशेनं तो दाखल, परंतु आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला. आतापर्यंत दोन संघ एकमेकांच्या विरोधात बराच वेळा आले, बराच वेळा लढले, परंतु पुन्हा एकदा ती गाठ पडते ठकाठका. निमित्त आहे यावेळेला खऱ्या अर्थानं शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक. पुन्हा एकदा तीच लाईन लेन टप्पा चांगल्यारीत्या आतापर्यंत हाताळत असताना हर्षदला आपण पाहतोय. पहिले 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर क्रॉस बॅट खेळण्याचा तो प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. चंदूला आतापर्यंत मैदानामध्ये थांबवलंय. त्या धावेंना रोख लगावण्यामध्ये आतापर्यंत हर्षदला यश मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. टिपलाय जे संपलाय खेळ. आता चंदूला मैदान सोडावं लागतंय. हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. धन्यवाद डीजे. थँक्यू. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा धाफकावर आहेत. नवीन बॅटर येतोय. या अगोदर चंदूचा खेळ प्रभावित करणार तो राहिला होता, परंतु ह्या मॅचमध्ये अजून थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागणार आहे आपल्याला. समोरचा संघ तितकाच तुल्यबळ आहे. एक तुल्यबळ सातत्यानं यंदाच्या वर्षामध्ये ह्या संघाचा एक वेगळा बोलबाला राहिला आहे. तो संघ यावेळेला श्रीराम कसराळीचा संघ विपक्ष आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा धाफकावर येत असताना नवीन बॅटर जयवंत येतोय. एकीकडे अमोल आहे. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला अमोल उभा आहे. अमोलला या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला खेळ करताना आपण पाहिलं. दुसरीकडून जयवंत या खेळाडूमध्ये देखील ती आशा अपेक्षा आहे आणि त्या खेळ करणं आता मैदानात गरजेचं आहे. 5 चेंडूंचा खेळ. दुसरीकडून 3 धावा आतापर्यंत धाफकावर पाहतोय. अमोल आहे. अमोलनं या अगोदरच्या मॅचमध्ये प्रभावित करणारा तो अतिशय चांगला खेळाडू. प्रचंड मोठा लेदर क्रिकेटचा देखील अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु आता मोठ्या मॅचमध्ये खेळणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा त्या धाफकावर आपण पाहतोय. हर्षद पॉवर प्लेचं षटक प्रभावित करणारा तो मारा आतापर्यंत दाखवलाय, परंतु यावेळेला काय पहिला चेंडू पूल आहे. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल येतोय चेंडू सीमारेखावर. षटकार. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाफकावर 9 धावा. चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Web in the mix.
चौकामध्ये गे चौकामध्ये यस सवाई धन्यवाद भवानी दर्जे थँक्यू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर येत असताना प्रचंड मोठी मेहनत आज संपूर्णतः आयोजक त्यामध्ये संपूर्णतः शिरगाव ग्रामस्थ शिरगाव स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा एक भव्य दिव्य असं आयोजन क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आज ह्या स्पर्धेचा डे 2 आणि दुसऱ्या दिवसामध्ये वैतरणा अ गटातील हे सामने आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर येत असताना यावेळेला आउटसाइड टॉपस्टम्पचा मारा थोडासा आउटस्विंग त्या कारणास्तव आता पंचांचे 2 हात फैलावले जात आहेत. अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 10 धावा या धाफकावर आपण पाहतोय. यावेळेला काय पंचांकडे पुन्हा एकदा दाद परंतु चांगल्यारीत्या आतापर्यंत सुपर लाईन लेन टप्पा 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 10 धावा त्या धाफकावर आहेत. जयवंतला खऱ्या अर्थाने यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. दुसरीकडून अमोल जो फलंदाज आतापर्यंत लहरामध्ये आहे त्या फलंदाजांना स्ट्राईक देणं गरजेचं असेल परंतु यावेळेला बॅटची कड आहे अगदी उंच हवेत आहे. 2 खेळाडू येत आहेत चेंडूवर परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धाफक 1.2 चेंडूंचा खेळ 12 धावा त्या धाफकावर आतापर्यंत येत आहेत. भाविक दुसरं षटक भाविक वैतीला आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा राऊंड मारा करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला का पाठचा दरवाजा अगदी ओपन होता. चेंडूने यावेळेला केलाय शिराव आणि ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अगदी चेंडू येस्टांवर जाऊन आता आदळतोय. त्रिफळाचित यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय दुसरा गडी आता परताळतोय. नतमस्तकी नादामध्ये गे अंबा सवाई भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवाई भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये अंबा सलुलाचं पाणी गे अंबा पाणी गजन लाली लाले 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धाफकावर येत असताना अजून एक गडी बाद नवीन फलंदाज आता तितिकेश येतोय. अमोल एकीकडे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत तो उभा आहे. 3 चेंडूंचा पहिला खेळ धाफकावर आतापर्यंत 12 धावा. एक मिनिट थांबा. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या मित्रा. जय इथे आमची टेक्निकल टीम आहे मॅन्युअल स्कोरर आहेत तुमचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत. एक 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धाफकावर येत असताना नवीन फलंदाज आता येतोय. राऊंड विकेटचा मारा दुसरीकडून पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं तो खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळणं गरजेचं आहे. पुल करण्याचा तो पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. व्हेरिएशन भाविकचा आपण सातत्यानं पाहिलं. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा त्या धाफकावर आपण पाहतोय. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमा रेखापार. क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत मिळतील धावा 4. छोड़ा है ज़माना जरा तेरा इरादा तो बता ऐसे नजरे तो मुझसे चुराना जरा तेरा इरादा तो बता छाया है मुझ पे थँक्यू डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 16 धावा धाफकावर येत आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ उर्वरित 11 चेंडूंचा खेळ 16 धावा धाफकावर आपण पाहतोय. नवीन फलंदाज त्या प्रकारची सुरुवात करणं गरजेचं होतं. थोडासा प्रेशर थोडासा दबाव तो बनवला होता
आणि 4 धावेने तो रिलीज करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं 2 खेळाडू अगदी वेगाने येत आहेत. कॉम्बिनेशन फील्ड होणार का, परंतु जातोय चेंडू यावेळेला सीमारेखा बाहेर. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर धावा 20. 2 गडींच्या मोबदल्यात. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. गली गली में फिरता है तू क्यों बन के बंजारा आ मेरे दिल में बस जा मेरे आशिक आवारा गली गली में फिरता है तू क्यों बन के बंजारा आ मेरे दिल में बस जा मेरे आशिक आवारा धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 20 धावा धावफलकावर. आता येणारे अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 12 चेंडू किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल धावफलकावर बनवला जाईल या अगोदर खेळाडूंना ते प्रभावित करणारा खेळ. कोस्माई खार्डीचा संघ आपण प्रभावित करणारा तो खेळ पाहिला आहे, परंतु यावेळेला एक्स्ट्रा मेहनत घेणं गरजेचं आहे. यावेळेला श्रीराम कसराळीचा संघ प्रभावित करणारा खेळ सातत्यानं मैदानामध्ये वैतरणा गटातून सातत्यानं ह्या संघाचा एक वेगळा बोलबाला राहिला आहे. तो संघ यावेळेला विरोधात विपक्षात आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 20 धावा धावफलकावर. तिसरं षटक आता हाताळण्यासाठी आदित्य येतोय. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिंमत कधीच हरू नका, कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. आणि आतापर्यंत ह्या मैदानामध्ये बेस्ट ॲक्टर म्हणून सातत्यानं अमोलला आपण पाहिलं आहे. यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला अमोल आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु अगदी चपलाईनं यावेळेला फटक्यांची आतिषबाजी मैदानामध्ये चालू आहे. अमोल ज्या प्रकारचा खेळ करतोय, वैयक्तिक 2 चेंडू 10 धाव्यांची ती अफलातून खेळी अमोलची आपण पाहतोय. धावफलक खुलतंय फुलटा. आतापर्यंत 24 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2.1 चेंडूंचा खेळ. अमोल आतापर्यंत एक संकटमोचक खेळ. आजच्या दिवसात अमोलचा खेळ तो प्रभावित करणारा आपण पाहिलाय आणि तो पुन्हा एकदा मैदानामध्ये आता बहरतोय, लहरतोय. 24 धावा धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह चांगल्यारीत्या आपण पाहतोय. लेदर क्रिकेट आणि प्रचंड मोठा अनुभव. आज बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून अमोलकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि तो एकाकी झुंज, एकाकी किल्ला लढवत असताना आतापर्यंत अमोल चांगला खेळ हा मैदानामध्ये दाखवतोय. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ हा मैदानामध्ये होतोय. पुढील चेंडू यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं खेळण्याचा तो प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये भर. दुसरीचा प्रयत्न, परंतु यावेळेला नाकारलं गेलंय. अर्थातच सिंगल धावेवर ते समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलकावर 27. 2.3 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत होतोय. एकीकडे अमोल वैयक्तिक 13 धावेंची खेळी, दुसरीकडून दितिकेश 8 धावेंवर खेळत असताना आतापर्यंत त्या प्रकारची भागीदारी आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला उंच आहे, हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगला झेल आदित्यचा आपण पाहतोय. येस डीजे. यस, थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावर येत असताना 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण खेळ पाहतोय. आदित्यनं प्रभावित करणारी ती गोलंदाजी आतापर्यंत अगदी धावेंना रोख लगावून ठेवलंय. धावा आत्ता धावफलकावर येत नाही आहेत, परंतु अमोल दुसरीकडून आहे. अमोलमध्ये ती क्षमता आहे. अमोलने या अगोदरचा त्या प्रकारचा खेळ एकाकी झुंज
ती मैदानामध्ये दाखवली होती. तो अमोल आतापर्यंत नॉन स्ट्राईकला उभा आहे. दुसरीकडे आता महेंद्र येतोय. 27-27 धावा धाफळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऑफसाईडच्या दिशेनं थोडीशी दुखापती होते. अगदी येऊन चेहऱ्यावर आदळतो चेंडू, परंतु स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय. अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना सातत्यानं खेळाडूंना आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून थोडासा आउटफिल्डवर ते उछाली घेतली. ते कारणास्तव चेहऱ्यावर आदळला. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 28 धावा त्या धाफळकावर. अमोल पुन्हा एकदा यावेळेला पंचांकडे दाद आहे. पंचांकडे दाद आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 28 धावा धाफळकावर. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल हा धाफळकावर लगावला जाईल. ह्या साऱ्या गोष्टींचं पुन्हा एकदा आपण वर्णन करणार आहोत. तुर्तास येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. पहिल्या 3 षटकांचा खेळ 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 28 धावा धाफळकावर आहेत. महेंद्र दुसरीकडून स्ट्राईक एंडला. दुसरीकडे रोहित वैतीला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेनं. स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न आणि सिंगल धाव. पंचांनी यावेळेला टेक्निकल टीमची मदत मागितली जाते आणि पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. अगदी वेगानं स्ट्राईक रोटेट करण्याचा खऱ्या अर्थानं तो प्रयत्न राहिला होता. अमोल एकीकडे आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत ते संत गतीने सुरुवात आहे. आतापर्यंत पेशन्स संयमाने तो खेळ केलाय. परंतु आता येणारे 5 चेंडू अमोलला मैदानात राहणं गरजेचं असणार आहे. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा खेळ अनेकांचा राहिला. त्यामध्ये हार्दिक असेल, मयूर, प्रतीक, सुजल. कालच्या दिवसामध्ये अनेक सांघिक खेळ. त्यामध्ये माऊली तलावपाडा बचा संघ आपण पाहिला. श्री गणेश मोदलपाडाचा तो संघ, वाघोबा ग्रुप कसराळीचा तो संघ. प्रभावित करणारा तो खेळ कालच्या दिवसात देखील आपण पाहिला. परंतु आजचा दिवस वैभवचा ज्या प्रकारचा खेळ, नयनचा खेळ, अमोलचा खेळ, पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. टेक्निकल टीमची मदत अर्थातच आमचा ऑपरेटर रोहित. आतापर्यंत कॅमेरामॅन म्हणून आपण त्यांना पाहिलं, परंतु आता ऑपरेटर म्हणून त्यांना आपण पाहतोय. आणि थोड्याच वेळात ते डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. प्रचंड मोठी मेहनत आज संपूर्णतः आयोजकांची त्यामध्ये राहिले. पंचांचं पॅनल महेंद्र भोईर सर असतील, प्रमोद किणी, किशोर पाटील सर असतील, आमचे संपूर्णतः टेक्निकल टीम. नॉट आउट अर्थात सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आता धावफलक सिंगलने तो वाढवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 5 चेंडू पुन्हा एकदा अमोल यावेळेला स्ट्राईक एंडलाय. अमोल येथून येणार आहे. संपूर्णतः डगआउट आशा भूत अपेक्षेनं अमोलकडे पाहत आहे आणि अमोलनं आता खऱ्या अर्थानं एक्सेलेट करायला गाडी चालू केली. महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. धन्यवाद. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 35 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. रोहित वैती आता खऱ्या अर्थानं रोहित वैतीवर आक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न हा अमोलचा आहे. आतापर्यंत धावा त्या तितक्याशा आल्या नाहीयेत, परंतु येणारे 4 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील त्यासाठी संपूर्णतः आशा अपेक्षांना ते संपूर्णतः आता डगआउट कोसमाई खार्डी संघाचं अमोलकडे त्या
आशेनं पाहत आहे. त्या प्रकारची क्षमता आहे अमोलमध्ये. सामना फिनिश करणं सातत्यानं अमोलला आपण पाहिलंय. सामन्याचं समीकरण बिघडवून टाकण्याची क्षमता अमोलमध्ये आहे आणि तो पहिल्या चेंडूवर 6 धावेने आतापर्यंत एकाकी झुंज देत असताना 6 चेंडू 19 धावेंची खेळी त्या अमोलची राहिले. आता येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा धावफलकावर, किती धावांचा तो टार्गेट ठेवतोय, साऱ्या गोष्टी आता अमोलकडे त्या अशा अपेक्षेनं पाहिलं जात आहे. पुढील चेंडू पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर आउटसाइड टॉप स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेलं चेंडू अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ती धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 36 धावा या धावफलकावर आहेत. आज अमोल स्वतःला इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. यावेळेला पुन्हा एकदा हवाई फायर बॅक टू बॅक. अजून एक येतोय षटकार. धन्यवाद डीजे. अमोल काय खेळ करतोय. 7 चेंडू 25 धावेंची खेळी, अफलातून खेळी. अगोदर देखील 46 धावेंची ती खेळी अमोलची आपण पाहिली होती. आणि अमोल आतापर्यंत संयमी पेशन्सनी खेळत होता, कॅल्क्युलेशन क्रिकेट करत होता. परंतु आता मैदानामध्ये एक्सेलेट करायला, आता अगदी सामन्याचं समीकरण बिघडवून टाकायला पुन्हा एकदा अमोलने ती सुरुवात केली. 42 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत. अमोल आज स्वतःला इतकंच म्हणतोय, तो म्हणतोय संकटांच्या वाटेवरती चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. सारं काही आज मला माझ्या कोस्माई खार्डी संघाला जिंकून द्यायचंय मला. आणि तो जिंकून देण्याचा प्रयत्न अमोलचा आतापर्यंत राहिलाय. पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न अमोलचा राहिलाय. परंतु यावेळेला स्ट्राईक विकेट सॅक्रिफाईस केली जात आहे. परंतु पुन्हा एकदा अमोल स्ट्राईक एंडलाय. येतोय तुर्ताच डीजेच्या दिशेनं. ऐकूया पुन्हा एकदा धून. धन्यवाद डीजे. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा अमोल स्ट्राईक आहे. दुसरीकडे रोहित आहे. पुन्हा एकदा तो हवाई फायर करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. एकीकडे श्रीराम कसराळीचा संघ आहे, दुसरीकडे आपण कोस्माई खार्डीचा संघ पाहतोय. एकीकडे आता अमोल आहे, दुसरीकडे रोहित वैती आहे. आतापर्यंत 43 आहेत. येणारा षटकार 50 लक्ष धावफलकावर दिलं जात आहे का, या साऱ्या गोष्टींवर आजचा विचार विनिमय केला जातोय. आणि येतोय षटकार. अर्थातच पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, 49 धावा धावफलकावर. आता येणारे 24 50 धावेंचं एक भलं मोठं आव्हान हे धावफलकावर असणार आहे. परंतु नाण्याची आतापर्यंत आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. सातत्यानं क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणताना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही लक्ष डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. येणारे 24-50 धावेंचं आव्हान आहे. एकीकडे श्रीराम कसराळीचा संघ आहे, आता दुसरीकडे कोस्माई खार्डी संघानं 50 धावेंचं आव्हान. अमोलचा पुन्हा एकदा तो अफलातून खेळ आपण पाहिलाय. आता येणारे 24-50 धावेंचं आव्हान धावफलकावर असेल. तुर्ताच आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक अर्थातच धनंजय पाटील सर दुसऱ्या इनिंगसाठी मायक्रोफोनवर जोडले जातील. वेलकम धनंजय पाटील सर. मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. भोले की मस्ती में हम बम, भोले
हरेंगे जो कष्ट तुम्हारे, भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे। भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम। तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। भोले की भक्ति में मिलके सारे आज बोले, हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का। शिव शंभू थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 24 बॉल 50 लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. 50 कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याच्यावरती, परंतु 50चा आकडा जर पाहिला तर आपण भरपूर वेळा पुढे तर आपण पाहिलेला आहे. जर खर्डी संघानं हा मॅच जिंकला तर जगन पाटील साहेब आपले रेल्वेवाले यांच्याकडून खर्डी संघाला 15 टी शर्ट जे आहे ते 15 टी शर्ट दिले जाणार आहेत. आमचे मित्र कौशिकजी जाधव यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. आज शिरगाव टीमवरती ज्यांनी खऱ्या अर्थानं जो स्केच आर्टिस्ट म्हणून खऱ्या अर्थानं भाताण्याच्या गावामधून एक प्रसिद्ध असणारा कलाकार आहेत, आमचा मित्र आहेत, ते या ठिकाणी मात्र पोचतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. 24 बॉल 50 लक्ष असणार आहेत. वैभव वैती आणि रोहित वैती जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. तितीक्ष पहिला बॉल, पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका. वैभवचा आवडता स्ट्रोक त्याने खेळलाय. वैभवच्या बॅटमधून वैभवशाली सुरुवात. अशा प्रकारे सुरुवात करणं हा खेळाडू नेहमी जाणतो आणि फ्लाइंग स्टार्ट बेटर स्टार्ट कशा प्रकारे द्यायची. इनसाइड आउटचा फटका खेळ, ऑफस्टंपचा थोडा बाहेरचा बॉल आणि त्याच्यावरती प्रॉपर कनेक्शन, बरोबर कव्हरला ठोकलेला चौकार. आवडतं त्याचं पसंतीचा अगदी स्ट्रोक आहेत. पहिल्या बॉलवरती सुरुवात चौकारानं केलेत. कौशिक जाधव यांचं आगमन होतं. यास विनंती असेल कौशिक जाधव आपण मंचावरती यावं. षटकातील पुढचा बॉल पुढे आपण पाहिलं तर थोडा पुढे टाकलेला बॉल होता, त्याला मात्र खूप छान प्रकारे मिड विकेटला वावला आहेत. आणखीन एक चौकार आणि मंचावरती आदरणीय कौशिक जाधव साहेब यांचं आगमन होत आहेत. भाताने गावातील सुपुत्र आहेत, मंचावरती स्थानपन्न व्हावी विनंती आहेत. आज शिरगाव टीम वरती जो स्केच आहे खऱ्या अर्थानं तो मात्र ज्यांच्या माध्यमातून आणलात. आणि बऱ्याच स्पर्धा म्हणजे सुरुवातीला कोपरीची स्पर्धा म्हटलं तर श्रीराम क्रिकेट क्लबची स्पर्धा, त्याच्यानंतर जाणता राजा चषकाची स्पर्धा, ज्या ज्या स्पर्धा पार पडल्या, नुकताच मंडणगडची एक स्पर्धा पार पडली, तिथेही स्केच जो आपण पाहिलं तर श्री गणेश आर्टिस्ट म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आणि एक अभिमान आहेत की आपलेच भूमिपुत्र आहेत. एक शिक्षक म्हणून देखील खूप चांगली कामगिरी करतात, एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करतात. 2 बॉलचा खेळ संपला, धावा झाल्यात 8. त्यांच्याबद्दल तुम्हाला अधिकृत माहिती नक्कीच देईन. थोडं थांबल्यात बाबा, कारण 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. आता दबाव दडपण प्रेशर आहे तितीक्षवरती, तो दबाव दडपण प्रेशर वाढल्यात. आणि त्याच्यानंतर आता मैदानाच्या मध्ये त्याला गोलंदाजी करायची आहे. चंदू भोईर सातत्याने गाईडलाईन करतायत, जयवंत गाईडलाईन करतायत. पट्टा सभेचा पटलाक केला जातोय. तितीक्ष तयार. आणखीन एक स्ट्रोक मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा 3रा चौकार. कडक बेधडक वैभव वैतीची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोल्ट आहे. चौकार. ज्यावेळी तुम्ही एखादी मोठी स्पर्धा जिंकतात आणि ती देखील लाख मोलाची स्पर्धा जिंकतात, त्यावेळी तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वेगळा असतो.
कारण जाणताराच्या चषक खर्डीच्या मैदानावरती जी स्पर्धा पार पडली, एक दर्जेदार स्पर्धा पार पडली, तिथे या संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर सुरुवात या वर्षाची खूप छान पद्धतीनं त्याने केली होती. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. गोलंदाज तितिक्ष, त्यालाही प्रयत्न करायचे, चांगली गोलंदाजी. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहेत, पंच वाहले आहेत, वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. 3 चौकार, त्याच्यानंतर वाईट. 50 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. धावा धावफलकावरती 13 आणि खऱ्या अर्थाने हालचाल आहेत. एका गोष्टीमध्ये आपण लक्ष वेधित करतोय की बरेचसे खेळाडू असतात मैदानाच्या मध्ये, त्या गोष्टी दाखवत असतात, पण श्रीराम क्रिकेट क्लबचा संघ कधी चौकार षटकार त्यांच्या गोलंदाजावरती आल्यावरती तितका आक्रोश होत नाहीत. त्याला कारण आहेत. तुम्ही मैदानावरती चौकार षटकार तर खाणार, कुठलाही गोलंदाज, नो डाऊट, प्रत्येकाला त्या गोष्टी करायच्याच आहेत, पण त्याच्यामध्ये सुधारणा गरजेचं आहे. हवेमध्ये बॉल आहेत, पाठीमागे खेळाडू आलाय, झेल सुटला. हो ओ माय गॉड, झेल कोणाची सोडलाय तर वैभवची सोडलाय. या मॅचचा टर्निंग पॉइंट, एक एक मॅच मध्ये टर्निंग पॉइंट, जसा आदर्श फणसवाडा आणि श्रीराम कसराळीमध्ये मॅच झाला होता, 2 कॅचेस सुटल्या होत्या. त्या 2 कॅचची रूपरेषा किती मोठी होती पहा. पाठीमागे ओ बाबू ये क्या कर दिया, बाबूने पाठीमागे झेल सोडलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 14 धावा. पाठीमागे आमच्या कॅमेरामॅनने खूप चांगल्या पद्धतीचं वर्क केलं होतं. नयन तांडेल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. रोहित सध्या आमचे स्क्रीन ऑपरेटर म्हणून काम पार पडत आहेत. राज स्कोरिंगचं काम, डिजिटल स्कोर म्हणून ते सध्या स्कोर कार्डवरती अगदी काम पार पडत आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 14. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात, 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओद विकेट. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी. धर्मेश, ओ माय गॉड, 1 वेळा नाही 2 वेळा हा मिस्टेक घडताना पाहायला मिळतात आणि दुसऱ्यांदा झेल सुटलाय. गोलंदाज करणार तरी काय. तितिकचा बॉल पहा पुन्हा एकदा. ऑफस्टंपच्या थोडा बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. 30 सेकंडच्या आतमध्ये झेल 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 सुटलाय आता मधून. धावा दिला 15. प्रथम वैतीकडून लगातारच्या 3 सिक्सरसाठी श्रीराम क्रिकेट क्लबसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. लोअर फुलटस बॉल, फुलटस बॉलला नाही सोडणार. एकदा की कॅच सुटला की बॅट्समॅन आपले रंग 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 दाखवणार आणि मैदानाच्या मध्ये रंग दाखवत असताना वैभव वैती, वैभवच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 1 ओव्हरचा केस संपला. धावा 21. कोसबाई कराडी 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीराम कसराळी 21. वा वा वा, काय सुरुवात झाली आहे. मॅच कंपॅरिझन मध्ये आपण या गोष्टी पाहू शकतात. आता येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल मध्ये रन करायचे 29. आई कुर्लाई कशीतचे कॅप्टन, चला या इथे येऊन थांबायचं. आई कुर्लाई कशीत, मध्ये 29ची गरज आहे. 50 धावेचं टार्गेट मात्र मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. अमोल भगत आल्यात सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. स्ट्राईकला रोहित वैती 1 बॉलमध्ये 1 रन त्यानं बनवल्यात. 5 मध्ये 19 आतापर्यंत वैभव वैतीने बनवल्यात. चला, हे 3 षटक महत्वाचे असणार आहेत. जावेद पुण्याच्या मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार आहेत. अमोल वर्सेस रोहित, बिग बॅटल. पहिलाच बॉल जास्त उचली घेताना पाहायला मिळाला. पंचाने मात्र लगेच सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर या एक्स्ट्राने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतात ती मात्र 22. 28 धावेची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. एका बाजूने या मॅचची तयारी, दुसऱ्या बाजूने SPL चा ऑक्शन 16, तोही तुम्हाला याच मैदानावरती आता काही वेळामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. तिथे चर्चा विचारविनिमय सुरू आहेत भरपूर काही गोष्टीबद्दल. हलक्यातानं प्रेझेन्स ऑफ माइंडचा खूप छान पद्धतीने वापर केला आहे. बॉलला ढकलून दिलं होतं, परंतु महादेव त्या ठिकाणी होते. फिल्डिंग करताना थोडी चूक झाली शेवटच्या मोमेंटला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात त्या मात्र 24-24. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉलमध्ये 26 26 धावा अजून करायच्या आहेत.
या धावा मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे बनवल्या जातील त्याच्यावरती चर्चा विचार विनिमय सध्या केली जातं. दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना इथून मात्र आता कमबॅक करावा लागेल, कारण या मॅचमध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर जास्त वेळ आता राहिलेला नाहीत. याच कंडिशनमध्ये तुम्हाला ते बदल करायचेच आहेत. पुढचा बॉल पूल केलाय, फटका छान खेळलाय, पाठीमागे चाललाय बॉल, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार, मुलटी लावा 4 चौकार. थँक्यू. या चौकारानं मॅच मध्ये धावा फलकावरती 28-28. 16 बॉल मध्ये 22 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. रोहित वैती इज ऑन फायर. चांगली कामगिरी आतापर्यंत केली जात आहेत. थोडं थांबल्यात. कॉन्फिडन्स लेवल ती हाय आहे या दोन्ही खेळाडूंची, कारण रोहितची बॅटिंग जाणता राजा चषकामध्ये पाहिलीत, वैभवची ती 7 पाहिलीत, आणि ऑल ओव्हर श्रीराम कसराले क्रिकेट क्लबचा आपण तो खेळही पाहिलात. बॅलन्सिंग खेळ, बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग तीनही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी सातत्याने असते. परंतु आता तो परफॉर्मन्स द्यायचा आहे कुसमाय खार्डी या टीमला देखील. अमोलला प्रयत्न करायचे आहेत. हलक्यादन बॉलला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. रेस लागलाय, महादेव धावतोय बॉलवरती, परंतु त्याला बीट करत बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू. 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकरवरती रोहित वैती. पुन्हा एकदा हे क्रिकेट आहेत, कारण भरपूर वेळा काय म्हणतात की ऑन साईडला क्रिकेट खेळलं जात आहेत, ऑन साईडला नाही ऑफ साईडला क्रिकेट खेळलं जात आहेत. जर तुमच्याकडे तितकी क्षमता, तुमच्याकडे जर तितकं कॅलिबर असेल ना, तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ऑन साईडला आणि ऑफ साईडला मारण्याचे प्रयत्न जर केले तर बहुतांश वेळी तुम्ही ऑफ साईडला ज्यावेळी क्रिकेट खेळताना फटके खेळतायत तुमचे बिटवीन द गॅपमध्ये किंवा स्क्वेअर कट पॉईंटच्या बाजूने कव्हरला, ते फटके पाण्याची मजा काही वेगळी असते. आणि या दोन खेळाडूमध्ये ती स्ट्रेंथ आहेत, क्षमता आहेत. जसं सुरुवातीला अमोलला पाहिलं, अमोलकडेही ती स्ट्रेंथ होती, दुसऱ्या बाजूने या दोन खेळाडूंना देखील त्या गोष्टी दाखवल्यात. 14 बॉलमध्ये 17 धावेची गरज. हळूहळू गेम आता पुढे घेऊन जात आहेत. चांगल्या, जसं नेहमी म्हणतात की चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा अपमान करा, क्रिकेटचं रहस्य आहे. ते मैदानावरती दिसलाय. चांगला बॉल होता, त्याला मात्र सन्मान दिला त्या ठिकाणी वैभव वैतीनं. 13 बॉल 17ची गरज. पहा हा बरोबर यॉर्कर लेन हाताळला, तर अगदी बरोबर त्या ठिकाणी कुठली हालचाल करण्यासाठी चान्सच दिला नाहीत, इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. 13 बॉल मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 17. तेरा बॉल 17 धावेची गरज. शेवटचा बॉल अमोल भगतचा पुन्हा पाहायला मिळेल. हलक्यानं पुन्हा स्टीअर केलाय. ही तर स्पेशालिटी आहे या संघाची, या खेळाडूंची. वैभवनं तेच केलंय, बुद्धिमत्तेचा वापर केला, बाई डोक्याचा वापर केलाय, आणि हलक्यानं स्लाइस करत असताना चौकार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ बरोबर संपला. धावा झाला 37. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये रन करायच्या 13. 12-13 वाला मॅच आहेत. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल का याची चर्चा आता सध्या रंगली आहेत. परंतु मागचा फटका जर पाहिला तर थोडा लेट खेळला, लेट कट केला, आणि लेट कट करत असताना बरोबर गलीच्या बाजूने तो बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. मैदानाचे आउटफील्ड माहीत आहेत, या कंडिशनमध्ये काय करायचं आहे ना ते वैभव आणि रोहितला ठाऊक आहेत. मोठ्या फटक्यानं नेहमी प्रत्येक वेळी तुम्ही मॅच जिंकू शकता अशातला भाग नाही आहेत. तर तुम्हाला काही गोष्टी मैदानाच्या मध्ये दाखवायच्या असतात, स्लाइस करायचे असतात, आणि बरोबर त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावेची गरज.
फटका पुन्हा एकदा कळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक कळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलवरती येतात, फिल्डिंग चांगली करतायत, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं, दुसऱ्या धावेसाठी वळायचं होतं परंतु थांबवलं आहेत. चंदू भोईर एक असं नाव आहेत, जयवंत चंदू भोईर, जे 40+ क्रिकेट देखील खूप छान पद्धतीनं खेळतायत. 11 बॉलमध्ये 12 धावेचं लक्ष. हळूहळू जसं म्हटलं ना की हा गेम पुढे घेऊन जात आहेत, माहीत आहेत की मॅच आपल्या बाजूने आलाय, सामना आपल्या बाजूने जातोय, अशा कंडिशनला खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. चंदू तयार, ऑन साईडला फटका खेचलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथिक्ष त्या ठिकाणी वेगाने बॉलवरती येत आहेत, बॉलला फील केलं तिथिक्षनं, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला, लॉंग ऑन पासून बॉलला फेकण्यात आलं. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केलीत. धावसंख्या एका धावेनं मात्र पुढे जाऊन पोहोचलं ती 39च्या घरामध्ये. 10 बॉलचा खेळ बाकी आहे, 10 बॉलमध्ये 11 धावेची गरज. आज काही असे मॅचेस रंगल्यात की ज्या अगदी जवळपास होत्यात, जसा फणसवाड्याचा मॅच कसराळीच्या अगेन्स्ट, जसा शिरगावचा जय बजरंग शिरगावचा मॅच, तोही जवळपासचाच होता. यावेळी अगदी जाग्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला रोहित वैती यांचा क्लास दर्शवणारा षटकार. थँक्यू. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष 9 चेंडू मध्ये रन करायच्या 5. चंदू भोईर मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती. आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. सचिन भोईर येतात पाठीमागे, झेल घेण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, डबल साठी प्रयत्न केले जातात. 2 धावा येत आहेत, 3 धावेची अजून गरज. 8 बॉलचा खेळ बाकी आहेत. याच्यानंतर आई कुर्लाई कशीत हा संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. नारायण वझेन त्याची संपूर्ण टीम रेडी आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच तो संघ खेळेल आणि या मॅच मधला विजयी संघ यांच्यामध्ये रंगतदार लढाई असेल. हवेमध्ये खेळलाय, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा प्रकारे मॅच फिनिश झालाय. मॅचला जिंकलाय टीम श्रीराम कसराळीनं. अभिनंदन, कॉंग्रॅट्स श्रीराम कसराळी.